काहींना असल्याचे खुपते काहींना नसल्याचे खुपते कोणाला उरले तर खुपते कोणाला पुरले तर खुपते काहींना पिळले तर खुपते काहींना गिळले तर खुपते कुणाची तळली तर खुपते कुणाचे कळले तर खुपते काहींना गाणेही खुपते खिशातील नाणेही खुपते कधी हे दिसले तर खुपते कधी ते फसले तर खुपते मनी सलते जे न लपते जरा खुपते तिथे गुप्ते 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 कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. का रे मित्रा, तुला आयुष्यात स्त्री कशी हवी असा जर का प्रश्न कोणाला विचारला तर त्याचं फार छान उत्तर संस्कृतमध्ये दिलेलं आहे. रूपेषु लक्ष्मी, कार्येषु मंत्री, भोजनेषु माता आणि शयनेषु रंभा. इतकं छान उत्तर दिलेलं असून सुद्धा आजच्या तरुणाला जर का विचारलं की मित्रा तुला गर्लफ्रेंड कशी हवी तर तो सांगतो सई ताम्हणकर. आणि त्याच्या वडिलांना विचारलं की तुम्हाला सून कशी हवी तर ते म्हणतात अर्थातच अलका कुबल. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया महाराष्ट्रातल्या दोन आघाडीच्या अभिनेत्रींचं, अलका कुबल आणि सई ताम्हणकर. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं आणि तुम्हा दोघी ब्युटी क्वीनचं स्वागत. थँक्यू. अलकाताई, आता रिसेंटली आमिर खान एका इनफॉर्मल फंक्शन मध्ये भेटला आणि त्याला काही लोक त्याशी गप्पा मारत होते. त्याला आधी त्यांना विचारलं की सलमान, शाहरुख याच्याबद्दलच्या कंपॅरिझन बद्दल त्यांची चर्चा झाली होती. तो सांगत होता की असं तसं तसं. नंतर त्यांनी सांगितलं की रजनीकांतनी म्हणे तुमचं ज्या वेळेला 3 इडियट्स काहीतरी 150 कोटी झाला त्यावेळेला त्यांचा काहीतरी 450 कोटी 500 कोटी रोबो गेला वगैरे असं काहीतरी चर्चा आली. त्यावेळेला आमिर खान म्हणाला की एक सेकंड माझी तुम्ही हिरोजची तुलना करा, देवाशी करू नका. आणि मराठीमध्ये ज्यावेळेला आजकाल अभिनेत्रींशी बोललं जातं की तुला करिअर कुठपर्यंत न्यायचं आहे, तुला किती उंचीवर जायचं आहे, तुला किती पॉप्युलर व्हायचं आहे, तुझी स्वप्न काय आहेत, आणि त्यावेळेला नाव घेतलं जातं तुला अलका कुबल सारखं व्हायचं की नाही, त्यावेळेला ते म्हणतात की आमची देवीशी तुलना करू नका, आमची माणसांशी तुलना करा. तर एवढं मोठं सुपरस्टार म्हणजे मला असं वाटतं की दुसऱ्या कुठल्याही भाषांमध्ये सुद्धा म्हणजे आपण तामिळ, तेलुगू, मल्याळम इंडस्ट्रीशी कम्पेअर करतो पण मराठीमध्ये अलका कुबलनी जे नाव केलेलं आहे, जे सक्सेस बघितलं आहे, अशा हिरोईननी कुठल्याच दुसऱ्या भाषेमध्ये बघितलं नसावं सक्सेस. नाही म्हणजे अतिशयोक्ती वाटते मला. माझ्या आधी सुलोचना दीदी आणि जयश्री गडकरांचं करिअर फार मोठं होतं. म्हणजे मी फार त्यांच्यापुढे खुजी आहे असं म्हणे की आत्ताच्या काळात ठीक आहे पण माझ्याहून सक्सेस त्या दोघींना जास्त होता. पण त्यांच्याबद्दल आदर आहे, रिस्पेक्ट आहे, त्यांच्या कलेबद्दल देखील आदर आहे. पण स्टारडम आणि कला ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि स्टारडम जे तुम्ही बघितलं की फक्त अलका कुबल या नावाने म्हणजे त्यावेळेला हिरो कोण हे बघायचं नाही. जयश्री गडकर किंवा सोनाली दीदी असल्या तरी सुद्धा त्यांच्याबरोबर हिरो कोण आहेत आणि त्यांची जोडी छान होती, ते चित्रपट चांगले होते. पण आम्हाला अलका कुबल येणारे म्हटल्यानंतर आम्हाला बघायला जायचंय आणि ते पण ट्रक मधनं जायचंय. हा म्हणजे असे 200 बायका एका ट्रक मध्ये बसून आणि त्याच्यामध्ये त्या भाकरी बिकरी बांधून वगैरे. पण अवधूत मला याचं क्रेडिट विजय कोणकेंना द्यावं असं वाटतं आणि पूर्णतः माहेरच्या साडीला. की ती फिल्म करताना असं वाटलं नव्हतं की फिल्म एवढी चालेल म्हणून. आणि योग असा होता की आम्हालाच कळेना की ते यश कुठे असं थांबतच नव्हतं. पुण्यात 118 वीक,
बऱ्याच ठिकाणी 50-50 वीक्स आणि सिल्वर जुबली तर बऱ्याच ठिकाणी झालंय की मी त्याचं क्रेडिट सगळं त्यांना देते, कारण त्याच्या आधी ते दुसरे हिरोईन शोधत होते. त्यांना मी नको होते, कारण माझ्या आधी इमेज होती लेक चालली सासरलामुळे. त्यामुळे ते नवीन एक तर भाग्यश्री पटवर्धनच्या मागे ते 5-6 महिने होते तिने काम करावं म्हणून. आणि बऱ्याच जणींच्या त्यांनी ऑडिशन घेतलेल्या, पण योग होता की तो सिनेमा मला मिळाला आणि माझ्या नावावर लिहिला गेला. पण मी क्रेडिट पूर्ण त्यांना देते त्याचं. नाही, तुम्ही खरंच म्हणजे तुमची ही जी मॉडेस्टी आहे किंवा हंबल जे आपण ज्याला म्हणतो की म्हणजे नम्रता आहे त्यांची, तर ती मी फार पूर्वीच शिकलोय. मला अजून आठवतो तो दिवस ज्यावेळेला मी त्यांच्या घरी गेलो होतो आणि मी असे माझं अगदी म्हणजे म्युझिक डिरेक्टर नाही गायक पण सुरुवात होत होती आणि मला त्यांनी स्ट्रगलर असून सुद्धा ज्या मानाने वागवलं होतं, ज्या प्रेमाने वागवलं होतं, तर अतिथी देवो भव. नाही पण हे संस्कार आहेत. येस. पण त्यावेळेला मी त्यांना इतकं धाडस माझं झालं की म्हणलं अलकाताई तुम्ही आता आम्ही तुम्हाला ह्या भूमिकांमधनं साड्यांमधनं बघितलं, तर आता तुम्हाला हिंदीमध्ये कधी बघणार आम्ही. त्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं मला किचनमध्ये काहीतरी असं कापत का चहा करत, अरे मराठीतला आधी रडून होऊ दे मग हिंदीत जाते रडायला. येस. तुम्हाला आठवत नसेल पण मला आठवतं. नाही नाही, खरंच आहे. कारण मराठीत खूप रडवलं आणि त्या रडवण्यावर मी माझी स्वतःची स्वप्नही पूर्ण केली मी म्हणेन. कारण मी काही दुसरा आमचा उद्योग नाही, हाच व्यवसाय होता. म्हणजे मला लोकांचे खूप आरोप झाले, रडूबाई रडवण्यात. मी आता भाषणातही म्हणते की रडवण्यात हातखंड आहे माझा. पण खरोखरची अलका जी घरामधली आहे, म्हणजे समीरची अलका जी आहे, तर ती पण अशीच आहे का? अजिबात नाही, अजिबात नाही. एक तर मला अन्याय सहन करणं अजिबात आवडत नाही, रडायला तर अजिबातच आवडत नाही. म्हणजे सिनेमात एवढी कशी रडते माहित नाही. कदाचित ते कर्तव्य किंवा एक प्रोफेशनलिझम, एक काम ऍक्सेप्ट केलंय ते प्रामाणिकपणे करणं. म्हणजे प्रोड्युसरने मला रडवण्यासाठी घेतलंय, मग ती पूर्ण करून द्यायचं की रडवायचंच आहे प्रेक्षकांना, हे ठरवून रडवलंय. पण मला अजिबात आवडत नाही. इव्हन माझ्या मुलींनाही मी तशीच घडवते की एक आई म्हणून की असं वागू नका, तसं नाही, सहन करायचं नाही अन्याय वगैरे. पण आगाऊपणा पण नको कुठे, कोणती लक्ष्मण रेषा सांभाळायला हवी. आमची जनरेशन गोल्डन जुबली, सिल्वर जुबली, डायमंड जुबली हे कधीही आता एक्सपिरियन्स करेल असं वाटत नाहीये मला. आणि मी आज अलकाताईंबरोबर आल्यामुळे आय एम एक्स्ट्रीमली ऑनर्ड अलकाताई, आणि तुम्हाला भेटायची खूप दिवसापासून इच्छा होती. आज तुमच्यामुळे ती पूर्ण झाली आणि इथे ह्या शोवर येणं वॉज माय ड्रीम आणि ते आज पूर्ण झालं. सो आय एम रिअली हॅपी. पण ह्या शोला पण तुझं ड्रीम खूप पडत होतं माहिती का. आणि स्पेशली नो एंट्री नंतर त्यांना असं वाटायला लागलं की नो एंट्रीच्या स्विमिंग कॉस्ट्युम मध्येच तू येणार म्हणून. पोरगी आमच्या कोल्हापूरची आहे त्यामुळे चालायचं. तिने काय बी केलं तरी आम्हाला भारी आहे बघा, हो नाही. पण तुझ्या सांगलीबद्दल थोडं सांग. म्हणजे तू पण त्यावेळेला तसेच कपडे बिपडे घालून जायचीस का, तशी बोल्ड होतीस का? बोल्ड असणं ह्याचं डेफिनेशन सगळ्यांसाठी वेगळं आहे आणि ते सगळ्यांसाठी कायम वेगळं असतंच. पण मी मॉडर्न जरूर होते. म्हणजे मी एक स्टेप अहेड किंवा मी फॅशनेबल होते. त्या काळात ज्या कपड्यांची फॅशन असायची ते मी कपडे घालायचे आणि मला आवडायचं नटायला. आणि मी मुंबईत येऊन लहानपणापासून मावशीकडे राहायचे मे महिन्यात, महिनोन महिने, आणि मला इथे खूप करमायचं. म्हणजे किती फास्ट लाईफ आहे, कसं आहे असं नाही व्हायचं. सो मला एक कुठेतरी माहित होतं की मला मुंबईत येऊन राहायचंय. कसं काय ते मला माहित नव्हतं, कारण मी टीनेज मध्ये असताना मला दर महिन्याला वेगळं काहीतरी व्हायचं असायचं. एकदा एअर हॉस्टेस, एकदा PRO, एकदा MBA ची स्टुडंट, असं वेगळं वेगळं. पण मी नाटक केलं आणि इट चेंज्ड माय लाईफ. अच्छा. नाही पण आपण नाटकाकडे येऊयाच किंवा तुझ्या बाकीची करिअर का नाही झाली ते तुला खूप का या सगळ्याकडे येणार आहोत. पण आम्हाला आता ज्यावेळेला मी विचारतोय सांगलीतली सई तावणकर, तशी ती ज्यावेळेला सई तावणकर रस्त्याने जात असेल त्यावेळेला मग पाठीमागणं अशा ये भोली भाली मतवाली परिया जो है वगैरे वगैरे असं उलटी सायकल वगैरे चालवत. मला ना आमच्या कॉलेजमध्ये रेकॉर्ड फिश पॉन्ड नावाचा एक प्रकार असतो. ओके. म्हणजे गाणं डेडिकेट करतात. मला कायम खंबे जैसी खडी या गाण्याचा कायम दरवर्षी तोच फिश पॉन्ड पडायचा. का पण खंबे जैसी खडी म्हणजे माहित नाही, प्रॉब्ली लोकांना वाटायचं की मी रागीट आहे वगैरे, पण असं काही नव्हतं. चिडायचीच लोकांवर असं. मी शॉर्ट टेम्पर्ड होते. उंच वगैरे नाही खंबे जैसी म्हणजे लंबू असं नाही म्हणजे. नाही, पण मी शॉर्ट टेम्पर्ड होते आणि मी बऱ्यापैकी फटकळ होते, अजूनही आहे. फटकळ म्हणजे फटकळ होतीस का? फटकळ शब्दांनी फटकळ होते. बाकी कधी काही पराक्रम गाजवले? नाही, पराक्रम खूप गाजवलेत. मी रॅगिंग केलंय एका मुलावर, मग तो तिकडून पळून गेले, मग 4 दिवस कॉलेजलाच गेले नाही घाबरून, पण रॅगिंग केलं. अशा गोष्टी मी केल्यात खूप. आणि मी मुंबईत आल्यावर खूप लोकांना स्टेशनवरती मारलेलंही आहे. हो. मग आता ज्यावेळेला एखादा असा एक्सपिरियन्स सांग ना आधी मुंबईत मारल्याचा सांग ना. स्टेशनवरती एक माणूस मला धक्का देऊन गेला आणि मी त्याची कॉलर पकडली आणि त्याला
मारलं मी व्यवस्थित, मुस्काडीत मारली आणि पंच दिलाय, कारण मी कराटेची स्टुडंट आहे, म्हणजे मी कराटे शिकलीये, कराटेचं ट्रेनिंग मी घेतलंय. आणि एक माहित होतं की असं केलं की लोकांचं लक्ष वेधलं जातं, मग त्याला क्राऊडचा स्वाधीन करायचं, बाकीची काळजी ते घेतात, आपण आपल्या कामाला जायचं. हे मी व्यवस्थित शिकले होते आणि मी तेच केलं. सो क्राऊडने जे काय करायचं ते त्याला केलं आणि परत त्याचा धडा त्याला व्यवस्थित मिळाला असावा अशी मी अपेक्षा करते. विशेष करून नो एंट्री नंतर आता प्रत्येक तरुणाच्या, मराठी तरुणाच्या मोबाईलवरती तुझा फोटो असतोच, पण तुझ्या मोबाईलवर कोणाचा फोटो असतो? माझ्या मोबाईलवरती माझा आणि अमेयाचा फोटो असतो. अमेय बद्दल आम्हाला जाणून घ्यायचं. अमेय, आय मस्ट से, इज अ स्वीटेस्ट पर्सन आय हॅव एव्हर मेट. म्हणजे मी त्याला कधी कधी चिडवते की तू मिस्टर नाईस आहेस. तो कोणाबद्दलही वाईट बोलत नाही, तो गॉसिप करत नाही, कोणी त्याचा उपयोग केला तर त्यांना तो उलट सांगत नाही की बाबा मला हे जमणार नाही. त्याच्या तोंडून नाही हा शब्द कधीच निघत नाही. आणि कधी कधी मला त्याच्या चांगुलपणाचा राग येतो, पण ही हॅज गॉट अ गोल्डन हार्ट. असं हृदय मी तरी आजपर्यंत नाही पाहिलं. मला माझं अतिशय प्रचंड जीवापाड प्रेम आहे त्याच्यावर. मला जितका त्रास होतोय तितकाच मला पण त्रास होतोय तिच्या तोंडातनं दुसऱ्या मुलाचं कौतुक ऐकताना. पण मी काय करतात अमेय भाऊजी? अमेय भाऊजी VFX प्रोड्युसर आहेत, ओके, व्हिज्युअल इफेक्ट्स करतात आणि त्यांनी आता रिसेंटली 5 ऍड फिल्म्स डिरेक्ट केल्यात. इव्हेंच्युअली ही वॉन्ट्स टू बी अ डिरेक्टर. ओके. आणि तो त्याच्या कामात खूप खूप अतिशय हुशार आहे आणि खूप क्रिएटिव्ह आहे. म्हणजे मग जे नो एंट्री मध्ये आम्हाला सई दिसली, जी खरोखर म्हणजे अनबिलिव्हेबल होतं की इतकी सेक्सी आणि इतकी फिट मराठी मुलगी असू शकते, हे VFX होते लोक. अनफॉर्च्युनेटली नव्हते. नाही पण ठीक आहे, हरकत नाही. पण अलकाताई, तुमच्या मुलींना तुमच्या भूमिका आवडतात का? नावही ठेवत नाहीत, ताई तेवढ्याच इन्व्हॉल्व्ह होतात, रडतात वगैरे. आणि त्यांनाही माहितीये की आता लहानपणापासून बघतायत त्यामुळे की हे करिअर आहे किंवा हे मम्मीचा आईचा जॉब आहे, म्हणून त्या काही तसं नावं वगैरे ठेवत नाहीत. पण एखादी वेगळी भूमिका केली तर त्या अप्रिशिएट करतात, म्हणजे ते आहे. आणि आपण म्हणतो टीकाकार घरात असतो, तसं समीर आणि मुली दोघी वाईट असलं तर तेही सांगतात, चांगलं असेल तर तेही सांगतात. पण आता एकदम समीरचं नाव घेतल्यानंतर मला मोह आवरत नाही का? म्हणजे खरं तर केटीजी हा 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी कार्यक्रम असतात, तर त्यावेळेला हा विचारायला आनंद झाला असता. पण तेवढ्याच तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल अजूनही समीरचं नाव घेताना येते की नट्या म्हणजे हिरोच्या प्रेमात पडायचं सोडून दिग्दर्शक किंवा दिग्दर्शक नाही पण छायाचित्रकाराच्या कसं काय प्रेमात? आणि मी समीरच्या प्रेमात पडले अवधूत तेव्हा तर समीर असिस्टंट होता सूर्यकांत लवंदेन बरोबर. म्हणजे इंडिपेंडंट कॅमेरा संबंध झाला नव्हता, त्यांनी पहिली फिल्म मच्छिंद्र कांबळींची केली होती. लग्न होईपर्यंत तो इंडिपेंडंट कॅमेरामन झाला होता. पण काय असाच अबोल वगैरे होता तो. आणि काय माहिती मी नकळत कधी त्याच्याकडे ओढले गेले. बऱ्याच शूटिंगना एकत्र, फिल्म्सना एकत्र होतो. मी लवंदेन बरोबर बरेच सिनेमे केले आणि आमचा बराच मोठा ग्रुप होता. जसे एडी सगळे असतात, हिरोईन्स नवीन नवीन, आम्ही त्यावेळी 18-20ची आणि असं आमचे ते ग्रुप असायचे. एक एक जण आम्ही क्विट करत गेलो आणि मी आणि समीर कधी एकत्र आलो कळलं नाही. पण मग अप्रोच कोण झालं? मीच केलं शेवटी. विचारलं अरे फिरायचं किती दिवस, लग्न कधी करायचं असं विचारलं शेवटी. कारण माझी आई म्हणायला लागली नुसते फिरू नका, आता लवकर लग्न करून मोकळे व्हा. एखाद वर्ष आम्ही फ्लर्टिंग वगैरे केलं असेल आणि मग लग्न करून मोकळे. दोघांचे घरनं ओके होतं? अगदी अगदी काही प्रॉब्लेम. पण त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं की अलका एक पडद्यावर दिसणारी हिरोईन आहे, त्यामुळे एक लक्षात घे की संसाराचा अभिमान होऊ देऊ नकोस, कारण तुला ग्लॅमर नसणार, तू पडद्यामागे असतोस. पण हे सगळं माहितीये त्यामुळे कधी हा प्रॉब्लेम आला नाही एवढ्या वर्षात. पण त्यावेळेच्या हिरोना राग आला असेल बऱ्याच? नाही अजिबात. म्हणजे सगळे लग्नाला तरी हजर होते. पियानो घेऊन किती आले होते? पियानो नाही कल्पना नाही, पण सगळे खूप छान मित्र तेव्हाही होते, अजूनही आहे ती मैत्री टिकून. अलकाताई, त्यावेळेला तुम्ही म्हणाला होतात मला की माझं मराठीतलं रडणं झालं की मी हिंदीत रडायला जाते, असं मला तुम्ही म्हणला होतात. पण खरोखर तुम्हाला मग हिंदीत जायला वेळच नाही मिळाला, ह्या इंडस्ट्रीने तुम्हाला सोडलंच नाही, हे कुठेतरी खुपतं का? नाही खूपच काही नाही, कारण मी समाधानी आहे जे काय आहे. कारण मला माझं घर सांभाळून काम करायचं असतं, जे मला हिंदीत कोणी ऍडजस्ट करणार नाही. म्हणजे खरं सांगते की तो वेळ काढून माझ्या घरी सासूबाईंचा मेजर प्रॉब्लेम आहे की त्यांची मेमरी गेली आहे, त्यामुळे मला ते सगळं बघून मी मराठीत माझ्या तारखांप्रमाणे अजून तरी ऍडजस्ट होतं.
त्यामुळे मी मराठीत सुखी आहे, समाधानी आहे, महाराष्ट्रापुरता नाव आहे. जरा कुठे पुढे ऍडजस्ट झालं आणि मुली वयात आल्या आहेत, त्यामुळे असं वाटतं की एक आई म्हणून मी घरी असणं, सणांना मी घरी असते, त्यांच्या एक्झाम्सना घरी असते, किंवा माझी काही कर्तव्य असतात एक सून म्हणून त्या घरची, किंवा समीरची बायको म्हणून, मुलींची आई म्हणून ती मला पार पाडावी लागतात. आणि मला आणि मी त्यात म्हणजे एन्जॉय करते त्या गोष्टी. असं नाही की जबरदस्तीने मला करावं लागतंय संसारात पडले वगैरे म्हणून. नाही, लोक म्हणजे जे अलकाताईंचे फॅन्स असतील त्यांना हे आज ऐकून खूप छान वाटत असेल की स्क्रीनवरची अलका कुबल जी आम्हाला आवडते, की चांगली सून, चांगली आई, चांगली बायको, ती खऱ्या आयुष्यामध्ये देखील तशीच आहे. उंबरठ्याच्या आत मला असं वाटतं की मी सगळा तो बुरखा आधी असंही मला आवडत नाही. सर्वात खूपतं हे की आपल्या फिल्म लाईन मधले बरेच जण असे बघते की 24 तास त्यांच्या चेहऱ्यावर फिल्मीपणाचंच मुखवटा असतं आणि ती माणसं मला आवडत नाही. जी खरी आहेत की चला ऑफ द स्क्रीन आणि ऑन द स्क्रीन वागतात, ती मला खूप आवडतात आणि भावतात आणि त्यांच्याशी माझी लवकर मैत्री होते. अजून खुपणारी गोष्ट म्हणजे सांगेन की अवधूत, मला स्त्री भ्रूण हत्या याबद्दल खूप चीड आहे की मी एक सेलिब्रिटी म्हणून बऱ्याच कार्यक्रमांना जाते. मला 2 मुली आहेत आणि मला बऱ्याच वेळा विचारलं जातं दोन्ही मुलीच का, आणि असा चेहरा समोरची बाई करते की मी काहीतरी पाप केले. ती चीड आहे की मुलींना अजूनही कमी लेखतात, ही मला म्हणजे ही गोष्ट कायम खूपत असते. क्या बात आहे. पण मग तुम्ही स्टार असून ज्यावेळेला स्वतः इतक्या सामान्य माणसाच्या जवळ तुम्ही गेलात, तर कधी काही चांगले वाईट अनुभव? नाही, खूपच चांगले. म्हणजे ना एक अवधूत जसं आता माझी इमेज झाली, म्हणजे एखादा दारुड जरी आला जत्रेत तर ताई कशा आहेत म्हणजे तोही ताईच म्हणायचा त्यावेळी, कधी अपशब्द नाही, काही नाही. आणि एक डिस्टन्स असायचं. मी बुकिंग मध्ये असायचे, लोकांनी बरंच काय काय उठवलं की अलका कुबल स्वतः तिकीट विकते काय काय, पण मी काय ते करत नव्हते. मी माझे सही केलेले फोटो लोकांना, प्रेक्षकांना भेट देत होते. पण ते एक अंतर राहावं म्हणून मला बुकिंगच्या आत उभे करायचे की धक्काबुक्की नको, लोकांचा इथपर्यंतही नको. पण जे लोकांच्या डोळ्यातलं प्रेम पाहिलं की स्पर्श केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जो काय आनंद असायचा तो मी विसरूच शकत नाही. खूप अनुभव आहेत जत्रेचे की एखादा म्हणजे मी पैठणचा अनुभव सांगते की मी आतमध्ये बसले होते, त्या बाईला कळलं होतं की माहेरच्या साडीतली लक्ष्मी आली. ती काय मला नावाने ओळखत नव्हती की हिचं नाव अलका वगैरे. आणि तिने त्या तंबूच्या मालकांना सांगितले की मला त्या लक्ष्मीला भेटायचंय. त्यांनी मला आत येऊन सांगितलं की ताई तुम्हाला भेटायला एक अगदीच वयस्कर जोडपं आणि तुम्ही याल का भेटायला. म्हणजे बाहेर आले, अक्षरशः लखतर होती त्या दोघांच्याही शरीरावर, म्हणजे गरीब होते, वयस्कर होते आणि सिनेमा बघून बाहेर आले होते आपलाच. आणि डोळ्यात ना एवढं त्यांच्या पाणी वाहत होतं, मला कळे ना. म्हणाले बाई आम्हाला तुला बक्षीस द्यायचंय. आणि ती आजी इथून कन्वर्टीतनं पैसे काढते, दोघंही जमवून त्यांनी मला 11 रुपये भेट दिले त्या सिनेमाचे. आणि मला खरंच सांगू की हा इमोशनल प्रसंग आहे, इथे ग्लिसरीन घालावं लागत नाही. मला खूप रडायला यायला लागलं आणि मी त्यातला 1 रुपया अजूनही माझ्याकडे जपून ठेवला. ते 10 रुपये परत केले. पण असा आशीर्वाद आणि अशा शुभेच्छा कायम मिळत असतात. क्या बात आहे. अलकाताई, सई आजच्या ज्या पुढच्या जनरेशनची प्रातिनिधी कशी हिरोईन आहे, तर ह्या जनरेशनच्या हिरोईन बद्दल तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टी? नाही, खूप चांगल्या आहेत. आता सईची माझी आजच ओळख झाली या निमित्ताने. आम्ही कधी दोघी एकत्र भेटलोही नाहीये, पण तिचं नेचर, मी तिला म्हटलं स्वभाव खूप चांगला आहे, पोलाईट आहे ती. आधी मला सर्वात आवडतं की माणसाने पोलाईट असणं. आणि सई बरोबर मी समीरा गुजरचं नाव घेईन, मधुराचं नाव घेईन, आता मी अदिती सारंगधर बरोबर काम केलं. सगळ्या जणी खूप चांगल्या आहेत. शेवटी मला असं वाटतं की आपणही चांगलं असावं लागतं. उगाच मी माझ्या काळात राहिले, मी कोणतरी आहे, तर समोरचाही तुमच्या जवळ येणार नाही. तर आपणच ते अंतर मिटवायचं असतं. सई, तुझ्याकडे येताना पहिला प्रश्न की तुला आजवरच्या मराठी चित्रपट सृष्टीमधल्या खुपणाऱ्या गोष्टी? बापरे, एखादी इमेज बिल्ड व्हायला लागली की प्रेक्षकच धापड लावून घेतो. तर मग त्याला कसं असतं, आम्ही कॅरेक्टर एखादं प्ले करताना आधीच आम्हाला बाहेर काढून दुसरं आत भरायला लागतं. सो जोपर्यंत ती झापडं बाजूला होत नाही तोपर्यंत समोरचा काय करतोय किंवा समोरच्याने काही खरंच वेगळं केलंय का हे अप्रिशिएट होणं खूप मुश्किल असतं. आणि मला असं वाटतं की हे असं खूप होतं आपल्या इंडस्ट्रीमध्ये आणि खूप वेळा लोक जजमेंटल असतात, हे मात्र नक्की. म्हणजे मीच स्वतः खूपदा ऐकलंय खूप लोकांकडून की अरे तू अशी नाही आहेस, तू वेगळी आहेस. अरे आम्हाला असं म्हणजे आम्हाला असं कळलं होतं, आम्हाला असं वाटलं होतं. सो आपण एका भेटीत, 2 भेटीत किंवा ऐकून किंवा बघून खूप जजमेंट्स लवकर बांधतो. ते मला कुठेतरी खूप जास्त खुपतं. ग्लॅमरस असणे, बोल्ड असणे
आणि वाईट कॅरेक्टरचं असणं, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ऑफकोर्स. हा, पण ती ग्लॅमरस आहे, ती बोल्ड आहे स्क्रीनवर म्हटल्यानंतर तिच्याकडे फार रिस्पेक्टनी बघितलं जात नाही. हे तुला मान्य आहे का? मी असं म्हणणार नाही वाईट नजरेने बघितलं जातं, पण असा एक संशय येतो मनात की ही अवेलेबल असेल, करेक्ट. असा नक्की संशय येतो. हो. आणि त्याला आपली सोसायटीची जडणघडण, आपल्या मनावर आजपर्यंत जे बिंबवण्यात आलंय हे कारणीभूत आहे असं मला वाटतं. मी पडद्यावर जरी बिकनी घालून छान सुंदर शॉट दिला असेल तरी घरात असताना माझ्या नवऱ्याला जर का मला चहा करता आला नाही वेळेवर, ते 2 दिवस मला खातं. सो इव्हेंच्युअली आय एम एन इंडियन वुमन. सो इट इज डिफरंट की आम्ही पडद्यावर जे आहोत आणि रिअल लाईफ मध्ये आहोत, या दोन खूप भिन्न गोष्टी आहेत. पण ह्याच्यामध्ये डिफरन्शिएट करायला अजून थोडा वेळ जाईल, पण ते होईल एक दिवस असं मला वाटतं. सई, तू जजमेंटल होण्याबद्दल ज्यावेळेला बोलतीयस त्यावेळेला पुण्यातल्या कॉन्ट्रोवर्सीचा विषय मी टाळू शकत नाही. पुण्यातली ज्यावेळेला कॉन्ट्रोवर्सी झाली त्यावेळेला अनेक इंडस्ट्रीतले मित्र असं सांगत होते की जणू काय ते तिथे होते. पण त्याबद्दल मीडियाने सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण केलं. तर तुझ्या फॅन्सना आणि आजच्या खूप तरी इथे गुप्तेच्या रसिक प्रेक्षकांना तुला सांगायला आवडेल की नक्की काय घडलं? मला एवढंच सांगायचंय की आमच्या बरोबर जे झालं ते आयुष्यात आय प्रे कोणाबरोबरही होऊ नये कधीच. आणि बट इट टॉट मी अ लॉट. म्हणजे इट वॉज अ लर्निंग एक्सपिरियन्स फॉर मी. मला तेव्हा हे कळलं की एखादा ऍक्टर किंवा एखादी सोशल फिगर ही कायम स्कॅनरच्या खाली असते आणि ह्याची आपल्याला जाणीव नसते. सो प्रत्येक पाऊल टाकताना 100 वेळा विचार करायला लागतो आणि तो केला पाहिजे. आणि खरंच मी अशी देवाकडे मनापासून प्रार्थना करते की असा प्रसंग कोणावरही येऊ नये. आम्ही ज्या सिच्युएशन मधून गेलो त्या सिच्युएशनने आम्हाला आमच्याकडून आमच्या सोल मधून खूप काही नेलं, पण आम्हाला खूप काही दिलं. एक्सपिरियन्सेस दिले आम्हाला. उद्या आमच्या मुलांना सांगायला 4 गोष्टी आम्हाला मिळाल्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कोण आपला आहे आणि कोण परका आहे हे नव्याने कळलं. सो इट वॉज अ लर्निंग एक्सपिरियन्स. मी रिग्रेट करत नाही, पण मी एवढंच प्रार्थना करते की तू आता सांगताना तू किती तुला इमोशनल झाली असे मी बघतोय. गोष्टीला आता वर्ष होत आलं जवळपास. अशी वेळ कोणावर येऊ नये. खूप त्रास झाला असेल त्यावेळेला. ऑफकोर्स वी वर रिप्ड अपार्ट. कसं हँडल केलंस ते सगळं? ह्या घटनेने सगळ्यात मला मोलाची देण दिली म्हणजे माझे पेशन्स वाढले. अवधूत, माझे पेशन्स कमालीचे वाढले या घटनेमुळे. मी शांत झाले आणि मी कायमची शांत झाले. म्हणजे मला आता सुद्धा फार राग येत नाही आणि आला तरी तो बाहेर येत नाही. सो या घटनेने मला खूप दिलं. सो आय विल नेव्हर रिग्रेट इट. पण एक जे वातावरण दूषित झालं ना, दॅट वॉज व्हेरी बॅड. म्हणजे घरातले म्हणा, नातेवाईक म्हणा, आम्ही पर्सनली सगळे मित्र म्हणा, इट वॉज रिअली बॅड. आणि असं व्हायला नको होतं, एवढंच मला म्हणायचं. घरातल्यांना पण त्रास झाला होता? ऑफकोर्स. म्हणजे आय एम व्हेरी प्राऊड टू से टुडे की माझे सासू सासरे आणि माझी आई एका आयर्न मेटलच्या भिंतीपेक्षा पण कणखरपणे आमच्या मागे उभे होते. आणि हे सगळ्या बालकांना जमत नाही, अजिबात जमत नाही. त्यांनी आम्हाला पाठीशी घातलं का? नाही. पण त्यावेळेला लागणारा मॉरल सपोर्ट, त्यावेळेला लागणारी एक खांद्यावरती थाप ही महत्वाची असते आणि ती आम्हाला मिळाली. सो स्वीट. दॅट इज द रिझन वी कुड फेस इट आणि वी कुड सस्टेन. नाहीतर आमचं काय झालं असतं आय रिअली डोंट नो. आणि अमेयनी फार मला सपोर्ट केलं ह्या सगळ्यात. म्हणजे ह्या सगळ्या इन्सिडेंट्समुळे आम्ही जास्त जवळ आलो. आमचं बॉन्डिंग अजून जास्त घट्ट झालं, इव्हन घरातल्यांची. पण खूप मला जे लक्षात येतं, खूप चुकीचं चित्र समोर आलं होतं लोकांच्या. खरं काय घडलं होतं? टू बी व्हेरी ऑनेस्ट, इट्स अ बायगॉन नाव. आणि मला त्याच्यात परत जायचं नाहीये, कारण मला त्या आठवणीही परत विचार करायलाही मला नको वाटतं. पण जे काही पोर्ट्रे झालं होतं ते खूप चुकीचं झालं होतं असं मला सांगायला आवडेल. आणि मी ह्यातून हे शिकले की ह्याच्यापेक्षा मी ह्याच्या पुढे कसं वागेन सोसायटीमध्ये, मी ह्याच्या पुढे किती माझ्या पर्सनल गोष्टी आउट करेन, किंवा मी काय करते हे माझं ह्याला भान आहे का नाही याचा जास्त विचार करेन, इन्स्टेड ऑफ ब्लेमिंग अदर पीपल. सो मला कोणालाही ब्लेम करायचं नाही. मला काही वाईट
वाईट वाटतं ऑफकोर्स, पण मला ब्लेम नाही करायचं कोणाला. सो स्वीट. आम्हाला दिसतंय की तुला त्या एक्सपिरियन्सने तुला किती मच्युअर केलं. आय थिंक हे तू म्हणलीस त्याप्रमाणे एखाद्या वाईट गोष्टीकडे किती पॉझिटिव्हली बघता येऊ शकतं की ह्या वाईट गोष्टींनी मला शहाणं केलं, मला मच्युअर केलं. हो, खूप छान. खरंय. एनिवे, पुढे जाताना अलकाताईंच्या जनरेशनच्या हिरोईन्स आणि तुमच्या जनरेशनच्या हिरोईन्स असा जो फरक आहे आता, तर त्यांच्या जनरेशनच्या हिरोईन्स बद्दल काय खुपतं? जी जनरेशन 118 वीक्स गाजवते, 2 सुंदर मुली घडवते, त्या जनरेशन बद्दल काय खुपणार हे तूच मला सांग. तो मला काही खुपत नाही ह्यांच्या जनरेशन बद्दल, ऍब्सोल्युटली नॉट. पण आता त्यांनी सांगितलं, जर त्यांनी करिअर जसं प्लॅन केलं किंवा त्या आज करिअरच्या एका टप्प्यावर मागे वळून बघतात, त्याला त्यांना अभिमान आहे की त्यांनी संसाराला प्राधान्य दिलं किंवा इक्वल प्राधान्य दिलं. तर तू स्वतः ज्यावेळेला पुढे बघतेस स्वतःकडे, तर त्यावेळेला तू त्यांच्याच सारखं करशील का तुझं वेगळं प्लॅनिंग असेल? मला एवढंच माहिती, आता मी जशी वाढले ज्या वातावरणात जे मी बघितलं त्यावरून मला एकच वाटतं की माझी जी होणारी मुलं असतील त्यांना कधीही कुठल्याही गोष्टीची इन्सिक्युरिटी वाटली नाही पाहिजे. मे इट बी फायनान्शियल, इमोशनल, मॉरल, कशाही प्रकारची. आणि तुला खरं सांगू का, माझं असं स्वप्न आहे की माझ्या नवऱ्याने भरपूर पैसा कमवावा आणि मी घरी बसून तो उधळावा. म्हणजे काय वेगळं स्वप्न आहे? हो, किती वेगळं आहे. रोज शॉपिंगला जावं, छान खावं प्यावं आणि मजा घ्यावी आयुष्याची. आय थिंक एका पॉइंट नंतर यू शुड नो वेअर टू स्टॉप. देर इज नो पॉइंट रनिंग. म्हणजे आपण एकदा ठरवलं ना पळायचं की आपल्याला भान राहत नाही की आपण कुठे पोहोचलोय, किंवा मग वय निघून जातं, मग आपल्याला कळतच नाही की अरे बापरे एवढी वर्ष सप गेली आणि कळलं नाही. सो आय वुड लव्ह टू सिट बॅक, रिलॅक्स. मी परवाच आम्हाला म्हटलं की मला हे माझं स्वप्न आहे की मला तुझे पैसे उधळायचे आणि मला शॉपिंगला जायचं आणि मला आराम करायचा. आय वॉन्ट टू स्लीप फॉर 19 hours, 20 hours. आणि असं मला खरंच करायचंय. मला असं आयुष्य जगायला खूप आवडतं. असो, पण हा सेगमेंट संपण्याआधी आम्हाला काहीतरी सुचवायचंय. हा, या गंभीर वातावरणात बाहेर यायला तू कुठलं तरी गाणं म्हणून दाखव. मी त्याच गोष्टी देणार होतो की मी नेहमी, म्हणजे तू फरमाईश इथे सेगमेंट मध्ये असतंच आहे की तुम्ही आमची मला फरमाईश फरमाईश आधी द्यायची. आहे. हो. तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं, ओ हैरान हूँ मैं, तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं, परेशान हूँ मैं, जीने के लिए सोचा ही नहीं दर्द संभालने होंगे, मुस्कुराए तो मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे, हो मुस्कुराऊं कभी तो लगता है जैसे होठों पे कर्ज रखा है, तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हो हैरान हूँ मैं, हो हैरान हूँ मैं, हो हैरान हूँ मैं. ह्यामध्ये तुमच्यावर असलेले आरोप किंवा लोकांना तुमच्याबद्दलच्या खुपणाऱ्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडणार आहे. सई, तुझ्या काही मैत्रिणी ज्या अभिनेत्री आहेत त्यांची अशी गोड तक्रार किंवा तिखट तक्रार आहे की सईमुळे आता सर्व निर्माते दिग्दर्शकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि सगळेच म्हणतात की आम्ही बोल्ड दृष्टी दिली पाहिजे. तू काय सांगशील त्यांना? आय डोंट नो व्हॉट टू से. ह्याच्यावरती काय बोलावं मला खरंच कळत नाहीये. कॅरेक्टरची गरज होती म्हणून ते करण्यात आलं आणि उद्या कुणाला ती कॅरेक्टरची गरज वाटली तर त्यांनी ते करावं, एवढं स्पष्ट मत आहे माझं. मी तुझ्याशी अतिशय सहमत आहे. आणि अलकाताई, तुमच्याबद्दल खुपणाऱ्या गोष्टींमध्ये मला असा प्रश्न आलेला आहे की अशी कॅरेक्टरची गरज असलेल्या भूमिका तुमच्या वेळेला लिहिलेल्या नाहीत आणि तुमच्या वेळेला एकही नो एंट्री झाला नाही आणि त्यावेळेच्या त्या तुमच्या रसिकांना तुम्हाला टू पीस मध्ये बघता आलं नाही, अशी तक्रार आहे. नाही, मला लोकांनी ऍक्सेप्टही केलं नसतं. पहिल्या फिल्मपासून तसंच करत होते. म्हणजे ह्याच रोल भूमिकांचा पायंडा पडला.
पण मला नाही वाटत कोणी मला, मी इवन आता रेग्युलर जीन्स आणि टी शर्ट कुर्तीज वगैरे वापरते, तर मी पब्लिकमध्येही त्या कॉस्ट्युम मध्ये जात नाही, साड्यांमध्येच जाते, एवढी इमेज झालेली आहे. त्यामुळे एवढा धक्का कोणी सहन नसता केला. असो, आता वेळ झालेली आहे ती बाईट्सची. सई, हॅट्स ऑफ की तू खूपच छान अचीव केलंयस, बरेच छान कामं केलीस आतापर्यंत, चांगले सिनेमे केलेस आणि तू स्ट्रगल केलंस आणि जी तुझी इच्छा होती ते तू पूर्ण केलंस आणि तुला अजून पूर्ण करायचं आहे. त्यासाठी माझ्याकडून तुला ऑल द बेस्ट आणि नक्की तुझी इच्छा पूर्ण होईल. आणि सई, तू खूप चांगली आहेस, एकदम अशी मनाने निर्मळ स्वच्छ आहेस आणि अशीच राहा. आणि तू खूप आवडतेस आम्हाला सर्व मित्रांना तू खूप आवडतेस आणि खूप बिंदास आहेस, तशीच राहा, मस्त राहा बस आणि चांगलं काम कर. आता सईच्या बाबतीत काय खुपतं? सई, जरी मी तुला म्हणालो की खूप बिंदास राहा, तरी थोडंसं बिंदास म्हणजे हे पटकन तू जे एकदम समोरचा विचार न करता अशी खूप मोकळे मानून जास्त मोकळी होतेस ना, तर कमी काय करणार. हे मी पण शिकलोय, यातनं मी पण गेलोय. त्यामुळे मी तुला सांगतो की काही गोष्टी आपण थोड्याशा आपल्या मनातच ठेवायच्या, सगळ्या बोलून नाही दाखवायच्या. ओके. संध्या मेरा यार आहे खरंच. म्हणजे मी मुलगा आणि मुलगा अशा गप्पा, मुलं दोन कशी गप्पा मारतात तसे आम्ही गप्पा मारतो. आणि मला या मुलाची कायम काळजी असते. दर महिन्याला एक मोबाईल हरवतो, आयुष्यात सेटल व्हायचं नाव अजून घेत नाहीये, कोणी गर्लफ्रेंड असेल तर सांगत नाही. त्यामुळे मी कायम काळजीत असते. बरा आहेस का, कुठे आहेस, काय सगळं ठीक आहे का, मोबाईल हरवलास का, नंबर आहे का, इथपासून सगळं मी त्याची चौकशी करते. आय लव्ह हिम टू मच, इज अ स्वीट हार्ट. पुढचा बाईट बघूया. मला असं वाटतं की प्रेक्षकांनी सईकडे फक्त ग्लॅम डॉल म्हणून बघू नये. ती ग्लॅमरस आहे, नक्कीच आहे, पण ती तितकीच चांगली अभिनेत्री सुद्धा आहे. काय खुपतं, मला असं वाटतं सई प्लीज वेळेत झोप आणि वेळेत उठ. तुझ्याशी सकाळी 8 वाजता 9 वाजता सईकडे काही काम असेल तर सई शूटिंग करत नसेल तर ती झोपलेली असते. आणि सईचं माझ्याकडे काम असतं, ती 12 वाजता फोन करते रात्री जेव्हा मी झोपलेली असते. तर ह्याचं आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. ती म्हणते ते खरं आहे. मी आय एम नॉट अ मॉर्निंग पर्सन ॲट ऑल. तुम्ही मला कितीही रात्रभर जागायला सांगा, मी जागू शकते. मला सकाळी लवकर म्हणजे मी जरी 7:30ला झोपले ना संध्याकाळी, तरी मी 6ला उठू शकत नाही. आय डोंट नो व्हॉट्स विथ मी, पण मी नाही उठू शकत. माझी झोपच पूर्ण होत नाही आणि मला कधीही कुठेही कितीही तास झोप लागते. पण कादू, मी हे नक्कीच 40च्या घरात पोहोचताना ह्याचे त्रास व्हायची शक्यता आहे मला. सो मी ह्याचा नक्कीच विचार करेन. छान झोप लागणं हे म्हणजे सुखी डोकं, शांत मेंदू असलेल्या माणसाचं लक्षण आहे. तुझा मेंदू असाच शांत राहावा. पुढचा बाईट बघूया आपण. हाय अलका, कशी आहेस? तुझ्याबद्दल आता बोलायचं ते काय मी चांगलंच बोलणार ना, कारण मी तसा तुला चांगला ओळखतो. चांगलंच बोलणार म्हणजे तू चांगली आहेस म्हणून चांगलं बोलणार आहे. की आतापर्यंतचा तुझा जो प्रवास आहे तो मी पाहिलेला आहे जवळून. तुझं स्ट्रगल पाहिलेलं आहे आणि तुझं यश सुद्धा पाहिलेलं आहे. दुसरी गोष्ट तुला सांगायचं की तू तशी मजुरी पण करते ना. मला माहिती आहे तुझ्याकडे ते कुदळी, फावडे आणि गमेली वगैरे आहेत, ते कशा करता वापरतेस ते गुप्त्यांना सांग नंतर. आता मी तुझ्याबद्दल खुपणारी गोष्ट एक सांगेन अशी की एक तर तुझं ड्रायव्हिंग, माय गॉड, तुझ्या गाडीत बसल्यानंतर तर बापरे असं जीव मुठीत धरून बसावा लागतो. तू वाटेल तशी गाडी चालवते की विमान चालवल्यासारखी गाडी चालवतेस तू. आणि अर्थात तू सेफ्टी वगैरे तू म्हणत असेल किती सेफ ड्रायव्हिंग वगैरे, पण बसणाऱ्याला भीती वाटते. त्याचा अनुभव पण तू घेतलेला आहेस. मला वाटतं एकदा कोरी करकरीत गाडी तू सातारा कोल्हापूर रस्त्यावरती खड्ड्यात घातली होतीस. नवीन शोरूमची गाडी, आठवतं का? तू म्हणे बेबी होती मला वाटते. आणि रात्रीच्या काळोखात तुला ते काही कळलं नव्हतं, काय डायव्हर्शन होतं. पण तो स्पीड जास्त असल्यामुळे झालं. ते स्पीड जरा कमी कर, गाडीचं स्पीड. काय आहे, हल्ली वाहनांचे वगैरे खूप तसे अपघात होऊ शकतात. त्यामुळे नेहमीच आपण असं जाणं योग्य नाही. तुझ्यासारखींचं नाही. स्पीडवर जरा कंट्रोल कर. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा तू काही ऐकीव गोष्टींवरती विश्वास ठेवतेस, पण त्या गोष्टींचा शहानिशा फारसा करत नाहीस तू. शहानिशा करणं आवश्यक असतं. अर्थात मी पण म्हणतो की प्रत्येक गोष्टीचा शहानिशा करणं आवश्यक नसतं, पण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जवळची असते किंवा चांगल्या परिचितातली असते, तेव्हा अशा व्यक्तीबद्दल आपल्या कानावर काय आलं तर त्याची शहानिशा केल्याशिवाय आपण आपलं मत बनवू नये, हे जरा लक्षात ठेव. काय उत्तर देऊ? ड्रायव्हिंगचं तर काय सगळ्यांनाच माहितीये, पण ते माझं कानफाटं नाव पडलेलं आहे मी असं ड्रायव्हिंग करते म्हणून. मी आता सईला आधी शूट सुरू व्हायच्या आधी तो किस्सा सांगतच होते
की एवढा प्रचंड पाऊस होता. 8 वाजताची वेळ होती. संध्याकाळी 6 वाजता मी कोल्हापूरच्या शोरूम मधनं गाडी घेतली होती. साताऱ्याजवळ मला घरी जायचं होतं. मी बरेच दिवस आउटडोरला होते. म्हटलं 6 वाजता कोल्हापुरातनं निघून मी 11:30-12ला गोरेगावात असेल. अशा ह्याने मी निघाले होते. 7:30-8ला पावसामुळे मला डोळ्यावर लाईट्स, ट्रकचे वगैरे डायव्हर्शन कळलंच नाही. डायव्हर्शनचा बोर्डही नव्हता. कारण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या ऍक्सिडेंटची न्यूज आल्यावर तिथे बोर्ड लागले गेले आणि माझाच ऍक्सिडेंट नाही, तिथे दिवसाला 3 ऍक्सिडेंट होत होते. कारण गावातले लोक जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाल्यावर जमले तेव्हा म्हणाले की आम्ही गाड्यांचे आवाज ऐकले की धावत येतो बाहेर. कारण त्याच्या आधी 2 फॅमिलीज पूर्ण तिथे गेल्या होत्या. पण त्या दिवशी माझा दोष नव्हता कारण एवढा पाऊस होता, माझा स्पीडही खूप नव्हता. पण मला डायव्हर्शन कळलं नाही आणि त्या मातीमुळे ती गाडी घसरत घसरत खूप आत ते बांधकाम सुरू होतं त्याच्यात गेली. ब्रिजचं काम सुरू होतं आणि गाडीचा चक्काचूर झाला. आणि त्यांना मी म्हणेन देवाच्या कृपेने. पण आता याच्यापुढे तुम्ही जरा नक्की आता सांगितलंय रमेश, जरा तुम्हाला त्यांनी ऑन स्क्रीन सांगितलं की यापुढे त्या काळजी घेणार. आणि जसं ऐक्यू गोष्टीवर काही वेळी फार जवळच्या व्यक्ती असं सांगतात तेव्हा होतं ते. पण मी यापुढे रमेशजी नक्की काळजी घेईन की माझ्याकडनं अशी चूक कधी होणार नाही. त्यांच्याबद्दलच झालं असणार ते. झालंय म्हणूनच मला ऐकवलं. मला तो किस्साही आठवला. एका शूटच्या वेळी झाला होता. माझ्या एका जवळच्याच व्यक्तीने मला सांगितलं होतं आणि मी त्यांच्याशी जवळजवळ 3-4 महिने अबोला धरला होता रमेशजींशी. आणि माझी ती सवय थोडी, मी रागावले तर फाडफाड भांडत नाही, मी बोलत नाही त्या माणसाशी. म्हणजे समीरशी तेच करते मी किंवा बाहेरही मित्रमैत्रिणी कोणी माझ्या शूटिंग मधले पण असतील, मी भांडायला जात नाही, विचारायला जात नाही, समोरच्याला कळते का रागवलीये. पण रमेशजींच्या बाबतीत कदाचित तो गैरसमज झाला, त्याबद्दल मी आताही जाहीररित्या सॉरी म्हणते. आणि तुला माझ्याकडनं त्यांनी येऊन विचारलं का काय? त्याने विचारलं मला, त्यांना कळत होतं. मृदुलाजी पण त्यांना म्हणत होत्या तू अलकाशी बोल, हाय म्हण तिला, ती नाही बोलली तरी चालेल. आम्ही एका कार्यक्रमात होतो नागपूरला आणि मग ते माझ्याशी बोलल्यावर त्यांनी मला सांगितलं अलका असं असं झालं आणि माझा गैरसमज दूर झाला. पण मलाही असं वाटतं की आपण ती शहानिशा करायला हवी. शहानिशा करायला अगदी. पुढचा बाईट बघूया. हाय मम्मा. मम्मा, माहितीये तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे, तुला माहिती नव्हतं. वी लव्ह यू अ लॉट. आणि तू खूप बिझी असते तरी यू टेक टाइम फॉर अस. तू आम्हाला नेहमी सपोर्ट करते सगळ्याच गोष्टीमध्ये. आमच्या अॅन्युअल डे, स्पोर्ट्स डे, काही असं होतं तेव्हा तू नेहमी असायची. आमच्या बर्थडेजना पण तू कुठनाही येते, त्याच्यासाठी वी लव्ह यू मम्मा. वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. आम्हाला खूप बरं वाटतं जेव्हा लोक आम्हाला तुझ्या नावाने ओळखतात की हा ही अलका खुबल, अलका अटलेंची मुलगी आहे. आणि आम्ही कधी कधी त्याचा ॲडव्हान्टेज पण घेतो. आणि तू जेव्हा पण माझेच फ्रेंड्स मला सांगतात, आम्ही कॉलेजमध्ये ज्या मुंबईच्या बाहेर आहेत, की तुझ्या मॉमचं नाव घेतो, मग आम्हाला थोडं ॲडव्हान्टेज मिळतं हे ते, तेव्हा आय फील व्हेरी नाईस. आय एम व्हेरी लकी टू हॅव यू. आणि तू काही चांगलं झालंस की खूप एनकरेज करते. सो वी लव्ह यू मॉम. आणि तुझी 2 खुपणाऱ्या गोष्टी आहेत. एक आहे जे तुझं एवढी बॅक इंजुरी आहे, आम्ही तुला सारखे सांगत असतो की जा डॉक्टरकडे जा, चेकअप करते, तू करत नाही, ते मला अजिबात आवडत नाही आणि आम्हाला ते खूप खुपतं. कारण तुला काय झालं तर आम्हाला अजिबात आवडणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी तू ऐकतच नाहीस आणि सरळ आमच्यावर ओरडायला लागते की हे का केलं, असं का, ते का. आम्ही केलं असेल तरी तू अजिबात ऐकून नाही घेत आणि मग ओरडते. आणि मग तुझा राग शांत झाल्यावर आम्हाला तुला बसवून एक्सप्लेन करावं लागतं, मम्मी आम्ही असं केलं नव्हतं. तेव्हा त्या गोष्टीत पण मला थोडंसं खुपतं तुझ्याबद्दल. माझ्यासाठी रिअली सरप्राईज होतं. शहानिशा नाही करत तुम्ही? हो, त्यांचंही म्हणणे कदाचित हा माझा दोष असेल तो मी काढून टाकण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. बॅक इंजुरीचं पण म्हणाले. हो, थोडं दुर्लक्ष करते कारण त्याच ऍक्सिडेंटच्या वेळी झालं की त्यामुळे माझे पाठीचे 2 स्पाईन काढावे लागले. माझं वजन खूप वाढलं. मी 6 महिने बेडवर होते. खूप चांगले वाईट अनुभव पण घेतले त्यावेळी. माझ्या हातातून सिनेमे गेले. लोकांनी ही कायमची आता व्हीलचेअरवर असं सगळं ते झालं. मी हे सांगताना पुन्हा इमोशनल होते, मी तो विषय बदलते. पण मी आता काळजी घेईन की मला माझ्या मुलींसाठी, माझ्या फॅमिलीसाठी जगायचंच आहे, करिअर पेक्षाही त्यासाठी की मुलींना असं बघायचंय. त्यामुळे मी त्यांचं हेही सजेशन ऐकेन आणि काळजी घेईन. नेक्स्ट बाईट. आयुष्यामध्ये अशा बऱ्याच सुखद घटना, सुखद गोष्टी आणि बरंच काही डिसिप्लिन जे असतं आयुष्यातनं ते तुझ्याकडनं मी शिकलो. खरं म्हणजे घराचं घरपण तूच राखलंस. एका हिरोईनशी मी लग्न करतोय हे मला खूप टेन्शन होतं की पुढे घर, मला टेन्शन असण्यापेक्षा इतरांनी मला खूप टेन्शन दिली होती की ती हिरोईन आहे, घर सांभाळू शकते की नाही. पण सगळ्यांचे अंदाज, सगळ्यांना तू खोटं ठरवलंस. पण एक गोष्ट खूपते, ही सगळी जी काय टेन्शन्स तू
फिजिकल मेंटल एक्झर्शन जे काय तुझं असतं, जे काय आहे, समर्थपणे जबाबदाऱ्या पेलतेस तू, पण ती सगळी टेन्शन्स कधीची काहीतरी फ्रस्ट्रेशन असतात, ती फ्रस्ट्रेशन अकारण तू आमच्यावर, माझ्यांवर आणि माझ्या लेकींवर लादत असतेस. विनाकारण आरडाओरडा पण कधीतरी तू खूप करतेस. हीच एक गोष्ट खूपते. बाकी आय लव्ह यू. बायकोला आय लव्ह यू म्हणताना इतका लाजणारा पुरुष मी पहिल्यांदाच बघतोय. आता मला कळलं तुम्ही का प्रेमात पडला होता. आता स्वतःच एक्सप्लेनेशन झालं. काय उत्तर द्याल त्यांना? मलाही तेच सांगेन की खरंच कधी कधी खूप थकते आणि आता पाठीमुळे मला थकवा येतो. शूटिंगलाही बऱ्याच जणांना, माझ्या को आर्टिस्टना माहितीये, मी 2-3 तास उभी राहिले किंवा बसले की मला डॉक्टरनी सल्लाच दिले, मला औषध हे की अर्धा तास लाय डाऊन होणं, म्हणजे आडवं पडलं की पुन्हा ती पाठ दुखायची थांबते, त्याच्यावर गोळ्या औषधं काही नाहीयेत. पण मला कधी कधी तो आराम करायला मिळत नाही. 8-8 तास जर्नी करते, स्टेजवर उभी राहते, सेलिब्रिटी म्हणून खूप फिरत असते, महाराष्ट्राचा दौरा करत असते, येते परत वगैरे, आणि मग पुन्हा घरचं, म्हणजे मला कोणी सांगत नाही हे करा, पण मला माझी मुलगी कॅन्टीन मध्ये खाणं, बाहेरचं खाणं आवडत नाही. म्हणजे कालही मी रात्री 12:30-1ला रात्री पुण्याहून घरी आले, मी पुन्हा 6ला उठले, तिचा टिफिन केला, मग मी 15-20 मिनिटं का होईना कुठेतरी आडवी पडते त्यातल्या त्यात आणि करते. पण हे काही कंपल्शन नाहीये, मला त्यात आनंद मिळतो. पण कधी कधी चिडचिड होते आणि ती दुखण्याने चिडचिड होत असते आणि मी त्यांच्यावर तो राग काढत असते. हक्काचं माझं ते, मला वाटतं मुली आणि नवरा आहे असं आहे, त्यामुळे होतं, पण मी त्याची काळजी घे होणार नाही याची. ठीक आहे. आणि आता वेळ झालेली आहे ती म्हणजे पॅरडी सॉंगची, आणि आपल्या सारेगमाची गुणी गायिका अवंती पटेल आज तुमच्यासाठी गाणार आहे. बघूया कुणावर आजचं गाणं आहे ते. आम्हाला ही साडीची गोडी, लोकांनाही पब्लिकला आहे. लेकी नेस तू. येस, माहेरची मी साडी. आता एक फिल्म केली आहे अनुमती नावाची, गजेंद्र हिरे डिरेक्टर आहे. त्याच्यात मी सासरची साडी नेसली आहे, नो मेकअप, कॉटनची साडी, लोअर मिडल क्लास, घर जपणारी, पोरांची काळजी घेणारी, जीव तुटतो फॅमिलीसाठी, असं कॅरेक्टर आहे. त्यामुळे पुढच्या वेळेला पॅरोडी सॉन्ग काय करू असा प्रश्न पडेल तुम्हाला नक्की. आणि आता वेळ झालेली ती रॅपिड फायरची. सई, तुझ्यापासून सुरुवात करूया का नको? अलकाताई, तुमच्यापासून सुरुवात कर. आवडता छायाचित्रकार समीर आठले का संजय जाधव? समीर आठले. बोल्ड अँड ब्युटिफुल अमृता खानविलकर का सई तावणकर? सई तावणकर. कोणती साडी महिलांमध्ये अधिक लोकप्रिय आहे? आदेश भाऊजींची पैठणी का माहेरची साडी? माहेरची साडी. आवडता दिग्दर्शक विजय कोंडके का पितांबर काळे? पितांबर काळे. समीर आठलेंनी कसं बघितलेलं आवडतं? कॅमेऱ्यातून का नुसतं डोळ्यांनी? नुसते डोळे. आणि आता सई तामणकर, रॅपिड फायर. रेडी फॉर इट? येस. आवडता दिग्दर्शक राजीव पाटील का अंकुश चौधरी? राजीव पाटील. आवडतं गाणं जपून जपून पुढे धोका आहे का कांदे पोहे? कांदे पोहे. 100 पैकी 100. आवडती अभिनेत्री गिरिजा ओक का मुक्ता बर्वे? मुक्ता बर्वे. कुणाचा डान्स आवडतो? सोनाली कुलकर्णी का अमृता खानविलकर? सोनाली कुलकर्णी. सोनाली कुलकर्णी. आवडता अभिनेता गिरीश कुलकर्णी
का श्रेयस तळपदे? ओ बापरे. गिरीश कुलकर्णी. गिरीश कुलकर्णी. हे पण असं हे थोडं अन्यायकारक आहे असं काय वाटत काय काय नाही? बरं? आता मी तुला एक प्रश्न विचारणार आहे. संतोष का मिलिंद? हे याला काय अर्थ आहे? नाही, आता यू हॅव टू आन्सर. सई तामणकर. इव्हेंच्युअली आय आन्सर. एक सेकंड, या कार्यक्रमाचं नाव खुपते तिथे गुप्ते आहे. असं काय? फॉर अ चेंज यू हॅव टू आन्सर वन क्वेश्चन. तो या आन्सर कार्यक्रमाचं नाव शहाणपणा कर तामणकर नाही. असं काय? यू हॅव टू आन्सर वन यार. एक कधी नव्हे ते मी शहाणपणा करते, तुझंही उत्तर देत नाहीये. ओके मिलिंद. थँक्यू. लोक हो, पण हे एकदमच उलट झालं. मला प्रश्न वगैरे नाही विचारायचे. एनिवे, आता वेळ झालेली आहे ती या फोनची. सो आता बघूया की तुम्ही कुणाला फोन लावताय. मी माझ्या आई वडिलांना फोन लावते. माझे वडील मी 16 वर्षाची असताना गेले आणि आई 4 वर्षापूर्वी गेली. खूप बोलावं असं वाटतंय, खूप संवाद करावं असं वाटतं. इमोशनल होईन माहित नाही. आई आणि बाबांची तर खूप आठवण येते बाबा तुमची, कारण तुम्ही गेला तेव्हा मी खूपच लहान होते. करिअरही सुरू झालं नव्हतं आणि आता जे काही मिळवलंय ते बघायला तुम्ही हवे होतात असं वाटतं. आई, तू पण खूप कष्ट काढलेस. त्या कष्टाची जाणीव आम्हाला सदैव आहे, राहील. आणि तुझ्यामुळेच आमचे पाय कायम जमिनीवर राहिलेले आहेत. त्यामुळे आमच्यावर जे काही संस्कार झाले त्यात तुम्हा दोघांचा खूप मोठा वाटा आहे. मी तुमची खरंच मनापासून आभारी आहे. आणि मी दुसरा फोन डॉक्टर रामाणींना करीन, ज्याने माझं ऑपरेशन केलं. त्या ऍक्सिडेंट नंतर डॉक्टर, मी खरंच तुमचे आभार मानते, कारण तुम्ही मला खूप धीर दिलात. मी देव पाहिलेला नाहीये, पण मला तुमच्या रूपाने देव भेटला असं वाटतं. कारण मला जेव्हा कळलं की माझी मणक्याची सर्जरी, मी कोसळून गेले होते आणि तुम्ही मला त्यातनं धीर दिलात, माझं ऑपरेशन केलं. आणि मला ऑपरेशन झाल्या दुसऱ्या दिवशी मला उठवलं आणि मला पूर्ण हॉस्पिटल लीलावतीमध्ये चालवून आणलं, स्वतः हात धरून, की अलका तुला उभं राहायचंय. या वयातही तुमचं ऑपरेशन एवढा, तुमचा हात एवढा स्टडी बघून मला खरंच कौतुक वाटत होतं. त्यावेळी मला वाटतं तुमचं एज 72 होतं. जगातला 8वा डॉक्टर म्हणून तुमचं नाव आहे. माझ्या संपर्कात जे कोणी येतात त्यांना मी तुमचं नाव सांगत असते, किंवा अशी काही सर्जरी असेल तेव्हा मी आयुष्यभर तुमची ऋणी आहे की तुम्ही डॉक्टर नाही, मला देव म्हणून भेटलात. असंच तुम्ही दुसऱ्यांच्याही उपयोगी कायम पडत राहता आणि राहाल, एवढ्याच मी तुम्हाला शुभेच्छा देते. चला पुढचा फोन. आणि सई तामणकर, आता बघूया तू कुणाला फोन लावतेस. मला थोडंसं बोलायचं असं आहे की आता ह्या सीझन मध्ये परत तर काय मी येणार नाहीये. बरोबर. सो मला 3 फोन्स लावायचे, ते मी पटापट लावणार आहे. आय वॉन्ट वेस्ट टाइम. तर मला हे फोन्स प्लीज लावते. 3ही फोन लाव आणि हवा तितका वेळ घे. थँक्यू. मला पहिला फोन लावायचा आहे कनप सरांना. म्हणजे माझ्या बालवाडीपासून 5वी पर्यंत ते सर आम्हाला होते आणि त्याच्यानंतर त्यांची कुठेतरी बदली झाली आणि त्यानंतर मी त्या माणसाला पाहिलेलं नाहीये. ते कसे आहेत मला माहित नाहीये आणि मला रोज त्यांची आठवण येते. म्हणजे आठवड्यातले 3 दिवस असे जातात की सर काय करत असतील आता असं वाटतं. सो मला त्यांना एवढंच फोन करून सांगायचंय की सर, तुम्ही जे पेरलं तेच उगवलंय आणि छान उगवलंय आणि तुम्ही खूप माया भरली सगळ्यांच्या हृदयात आणि ती अजून आम्ही साठवून ठेवलेली आहे. आणि तुम्ही जिथे कुठे असाल मला प्लीज एकदा कॉन्टॅक्ट करा. इंटरनेटवर माझं फेसबुक अकाउंट आहे, तुम्ही वापरत असाल तर. सांगलीमध्ये बऱ्याच लोकांकडे माझे नंबर्स आहेत. मला आयडिया द्या की मी तुमच्यापर्यंत कशी पोहोचू. खूप वर्षापासून तुम्हाला भेटण्याची खूप उत्कट इच्छा आहे आणि ती या फोननी पूर्ण होईल याची मला खात्री आहे आणि आय एम इगरली डेस्परेटली वेटिंग फॉर युअर रिप्लाय. अजून एक माझे सर CBK सर, ते आता नाही आहेत या जगात, पण त्यांनी कुठेतरी माझ्यात ऍक्टिंगची म्हणा किंवा अशा क्रिएटिव्हिटीची कुठेतरी बीज पेरली का काय असं मला आज वाटतं. कारण ते आम्हाला नेहमी कविता ऐकवायचे, हे वाचा, हे करा असं सांगायचे. तेव्हा आम्हाला वाटायचं की सारखे हे असं स्वप्नाळू आणि असंच कसे बोलतात.
पण नाव आय रिअलाइज की व्हॉट वॉज ही ऑल अबाउट. तर मला CVK सरांना फोन लावायचा. सर, आज माझा प्रवास बघायला मी काय करते आहे, कसं काम करते आहे, ह्याचा शेरा तरी कमीत कमी द्यायला तुम्ही हवे होतात असं खूपदा वाटतं. आणि पुढच्या जन्मी सुद्धा मला देवाने तुमची स्टुडंट करावं आणि तुम्ही माझी कारकीर्द बघावी अशी माझी इच्छा आहे. आय मिस यू. आणि तुम्ही छान राहा आणि पुढच्या वेळेलाही तुम्ही अशाच छान छान गोष्टी मला शिकवाल आणि त्यातून मी मोठी होईन आणि घडेन अशी अपेक्षा करते. आणि आमच्या सगळ्यात आमची दंगेखोर बॅच म्हणून जी ओळखली जायची, पण आमची सगळ्यात बॅच आम्ही आजही टचमध्ये आहोत. 67च्या 67 मुलं आम्ही आजही टचमध्ये आहोत. आणि जेव्हा केव्हा एकत्र भेटतो तेव्हा तुमचं नाव आल्याशिवाय राहत नाही. सो आय मिस यू. आय विश यू वर हिअर. आणि तिसरा फोन, ओके, आय हॅव टू स्टॉप क्राईंग. बस. हा, तिसरा फोन मला माझ्या आजोबांना लावायचा आहे. तेही आता नाहीयेत. आबा, तुमची खूप आठवण येते. तुमच्या दोन्ही मुली अजूनही जेवताना त्यांना जोराचा ठसका लागतो जसा तुम्हाला लागायचा. आजीचा एकही दिवस जात नाही तुम्हाला 4 नावं ठेवल्याशिवाय किंवा तुमच्याबद्दल एखादी गोष्ट चांगली बोलल्याशिवाय. आणि तुमचं नाव काढल्याशिवाय एकही सेकंद गेला असं मला आठवत नाही कुठल्याही नातीचा. सो वी मिस यू. आणि पुढच्या वेळेला तुम्ही जास्त वेळ आमच्या बरोबर राहावं अशी इच्छा आहे. आणि तुम्हाला तुमची कायमची काळजी बंद करणारा, तुम्हाला आवडणारा असा मी खूप सुंदर गुबगुबीत जावई शोधलाय. आणि त्याला बघायसाठी तरी तुम्ही इथे असायला हवं होतं असं मला वाटतं. पण तुमच्या संस्कारांमुळे आज मी या दुनियेमध्ये तरलो आणि अजून तरतो आहोत. अजून खूप पुढे जायचंय आणि तुमचा आदर्श आमच्या समोर कायमच राहील. आणि वी लव्ह यू मोर दॅन यू नो. टेक केअर. So sweet. हे अश्रू थांबतच नाहीत या खुर्चीत बसल्यावर. मग आम्ही खरं तर म्हणजे तू येणार म्हणलं तर मी इथे बादल्याच मागवल्या होत्या. चुकून त्यांनी तो रुमाल दिला. माझे ते असायला. खूप छान दोघींनी फोन लावलेत आणि तुम्ही आज इथे आलात. तुमचे खूप खूप आभार. आणि समीरसाठी आणि अमेयसाठी आमचे प्रायोजक कॉटन किंग यांच्यातर्फे छान छान सदिच्छा भेट. थँक्यू. लोक हो, पडद्यावरती रडूबाई वाटणाऱ्या अलकाताई खऱ्या आयुष्यामध्ये किती जोरात गाडी चालवतात आणि किती डॅशिंग आहेत हे तुम्ही आज बघितलं. आणि पडद्यावर डॅशिंग बोल्ड वाटणारी सई खरोखरच्या आयुष्यामध्ये किती हळवी आहे हे देखील तुम्ही आज बघितलं. अशाच पर्सनॅलिटीजच्या दुसऱ्या बाजू बघायच्या असतील तर पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. पुढे धोका आहे. जपून 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 सारे पुढे धोका आहे. चल चढवा पडवाचून आगपोटी जपान. चल चढवा पडवाचून आगपोटी जपान. आमच्या इकडे धोबीघाट वगैरे आहे असा, तर तिकडे बाई त्या बायकाच्या पाण्याच्या नळावर जातात ना ज्यावेळेला पाणी आणायला, तशी तू गायला वगैरे स्टुडिओ मध्ये येते. वैशाली लाज वाटत नाही तुला यार? अरे खूप ते तिथे कार्यक्रम का आमची लाज काढायला. फिर तो रानी सयानी राजा को थामेगी, थाम के राजा को चूमेगी और पूछेगी सांगना आता कसं वाटतंय सांगना. बाळासाहेब, परत या.